नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आपल्याला आता एक नवीन सिरीज सुरू करायची आहे न्यू सेवार्थाबाबतची. तर या सेवार्थामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये यामध्ये जे टॅब आहे त्याची तोंड ओळख करूया. यापूर्वी आपण डाटा मायग्रेशन बद्दल बोललेलो आहोत. तर डाटा मायग्रेशन आपण सर्वांनी केलेलं आहे असं गृहीत धरू. डाटा मायग्रेशन झाल्यानंतर आपल्याला डीडीओ लॉगिन मध्ये जाऊन आपल्याला असिस्टंटचा म्हणजे मेकरचा पासवर्ड चेंज करायचा आहे आणि मेकरचा पासवर्ड चेंज केल्यानंतर आपल्याला डीडीओचा पासवर्ड चेंज करण्याकरता ट्रेजरी मध्ये जाऊन त्यांच्याकडनं पासवर्ड चेंज करायचा आहे, बरोबर आहे. आणि त्यापूर्वी आपले ई साइन होणे गरजेचे आहे. तर त्याच्या आधी ई साइन करायची म्हणजे आपल्याला एकदा ट्रेजरी ई साइन साठी जावं लागेल आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला पासवर्ड चेंज करण्याकरता जावं लागेल. 2 वेळा करावं लागेल, बाकी आपला विषय नाही येणार. आता पुढे आपल्यालाच करायचं आहे, बरोबर. तर याप्रमाणे आपण काय करू, न्यू सेवार्थ मध्ये येऊ आणि इथे आपण लॉग इन करू, बरोबर आहे. आता हे लॉग इन करतो, मेकरचं लॉग इन करतो आपण. आता आपण मेकरच्या लॉग इन झाल्यानंतर आपल्याला 2 टॅब आला, डीडीओ इन्स्टॉलेशन मेकर आणि एम्प्लॉईज. तर आपण डीडीओ ला क्लिक करू. इथे आल्यानंतर आपल्याला बघा डीडीओ प्रोफाईल दिसेल. तर डीडीओ प्रोफाईल मध्ये आपल्याला डीडीओ ची पूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आहे, डीडीओ ची बँक डिटेल्स भरायची आहे, डीडीओ ऑफिस. तर डीडीओ ऑफिस मध्ये काय करायचं, आपल्याला मेन ऑफिस म्हणजे एक जर आपण जिल्हा स्तरावर ऑफिस असेल आणि एक तालुका असेल किंवा सिटीनुसार, तर आपल्याला एक्स असेल तर एक्सचं घ्यायचं आहे, तेव्हा एक येईल. आणि एक्सच्या व्यतिरिक्त जे पुढचं राहील असं वाय एक्स वाय झेड, जसं आपलं काय आहे एक्स वाय झेड, बरोबर आहे. आता अमरावती वाय मध्ये येते, तर इथे आपण वाय प्रमाणे घेतलेलं आहे. आता याच्यानंतर जर आमचा एखादा तालुका असेल तर तालुक्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये येऊन सब मध्ये यायचं आणि सब मध्ये येऊन आपल्याला या ठिकाणी पूर्ण डिटेल्स भरून आपल्याला सिटी काय करायचं आहे, झेड घ्यायचं आहे, बरोबर आहे. किंवा एक्स असेल तर वाय येईल. म्हणजे असे 2 जर असेल आपल्याला तालुका ठिकाण, तर आपल्याला याच्याप्रमाणे हे करायचं आहे. म्हणजे 2 करायचे आहे. म्हणजे काय होईल का, ज्यांना याच्यावर आपल्याला 10% द्यायचं असेल तर ते या ठिकाणी येईल समजा, म्हणजे झेड मध्ये येईल. आणि ज्यांना 20% द्यायचं असेल ते वाय मध्ये येईल. तर याप्रमाणे आपल्याला त्यांची सिटी सिलेक्ट करायची, बरोबर आहे. याप्रमाणे हे करायचं. आणि याच्या स्कीम हे ऑटोमॅटिक आलेली आहे. बस आपल्याला हे भरायचं आहे 3. त्यानंतर एम्प्लॉईज डिटेल्स मध्ये, एम्प्लॉई डिटेल मध्ये आपल्याला इनिशियल डाटा एंट्री भरायची आहे. आता रेग्युलर एम्प्लॉईज मध्ये आपल्याकडे जे एम्प्लॉईज असेल तर त्याची आपल्याला इथे माहिती भरायची आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांचं फॅमिली डिटेल्स, नॉमिनेशन, बँक डिटेल्स, फोटो अँड साइन, ऍड व्ह्यू भरायचा आहे, ऍड्रेस डिटेल भरायचे आहे, अकोमोडेशन असेल तर अकोमोडेशन. आणि आता इथं चेकलिस्ट आपल्याला दिसेल. आणि त्यानंतर व्ह्यू एम्प्लॉईज प्रोफाईल. आता एम्प्लॉईज प्रोफाईल पण आपण इथून पाहू शकतो, बरोबर आहे. आता इथं पाहायसाठी आपण समजा कर्मचाऱ्याचं नाव असेल, आपल्याला नावाप्रमाणे घेऊ शकतो. आणि सर्च केलं का आपल्याला इथे हे दिसेल. तर याप्रमाणे आपल्याला यांचं हे डिटेल्स या ठिकाणी दिसून येईल, बरोबर आहे. याप्रमाणे हे डिटेल्स दिसेल आपल्याला. त्यानंतर आपल्याला सँक्शन पोस्ट ह्या आधीच आलेल्या आपल्याला, आपण जेव्हा बघितलं, जेव्हा आपण डाटा मायग्रेट केला तेव्हाच आपले हे बरोबर आलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला परमनंट पोस्ट आणि टेम्पररी पोस्ट ह्या आलेल्या आहे. त्यानंतर या टॅबमध्ये आता सध्या आपल्याला काही काम नाहीये. या टॅबमध्ये सध्या काम नाही, आपल्याला पुढे येईल पण आज नाही आहे आपल्याला हे करताना. आणि चेंज मध्ये आपल्याला सर्व गोष्टी इथे जेवढ्या आलेल्या आहेत चेंज होतात, बरोबर आहे. हे चेंज होत आहेत. एवढ्या प्रमाणे याची आपल्याला टॅबची आपल्याला ओळख करून दिली, बरोबर आहे. आता आपण काय करू, याला लॉग आउट करू आणि आपण चेकर मध्ये येऊ. लॉग आउट करतो. आता आपण चेकर मध्ये आलो. चेकर मध्ये आल्यानंतर आपण इस्टॅब्लिशमेंटला क्लिक करू
आता या ठिकाणी एवढं लक्षात घ्या, जर तुमचं काही पेंडिंग जर असेल व्हेरिफिकेशन करायचं तर या ठिकाणी आपल्याला दिसेल, बरोबर आहे. एवढं पेंडिंग असेल तर जे आपण असिस्टंट मधून काम केलं ते या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता व्हेरिफिकेशन मध्ये काय होईल का, जे व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल ते आपल्याला इथं हे सर्व व्हेरिफिकेशन दिसेल, बरोबर आहे. आणि डाटा, तर आपण जो डाटा लॉग केलेला आहे आपला, तर डाटा लॉग केला त्याच्यामुळे इथून आपला हा डाटा लॉग झालेला आहे. चेक अँड आपण जेव्हा मायग्रेशन केल्यानंतर जेव्हा पासवर्ड वगैरे सर्व केलं तर आपण डाटा आपण इथून लॉक केलेला आहे. रिव्हर्स ट्रान्झॅक्शन जर काही आपल्याला असिस्टंट कडून आपण एखादी एंट्री चुकीची झाली म्हणून पाठवली असेल तर ते सर्व इथे होऊन जाईल. म्हणजे जे आपल्याला रिवाइज करायचं आहे ते किंवा वापस घ्यायचं असेल तर इथून वापस होईल, बरोबर आहे. म्हणजे असिस्टंट मध्ये आपण जर एंड सर्व्हिस केली आणि इथे जर आपल्याला वाटलं तर तिथे जेव्हा आपण करू तर त्यानंतर इथून आपल्याला एंड करता येईल. आता हे प्रॅक्टिकल जेव्हा करू तेव्हा पुढे मी तुम्हाला सांगतो. रिपोर्ट्स मध्ये आपल्याला रिपोर्ट्स दिसतात, हे काय आहे तर याप्रमाणे रिपोर्ट्स. नंतर युटिलिटी हा महत्वाचा टॅब आहे. मॅप डिझाईन होते, अनलॉक एम्प्लॉईज डिटेल पण होते, हे होते, हे सर्व याप्रमाणे इथून होत आहे. असाइन डिसाइन रोल जे द्यायचं आहे ते सध्या आपल्याला जे महत्वाचं आहे तेच पाहू. आणि इथून डाटा मायग्रेशन तर आपण केलेलंच होतं, बरोबर आहे. त्या डाटा मायग्रेशन मध्ये आपल्याला हे सर्व झालेलं आहे. तर याप्रमाणे आपण या टॅबची सध्या याची ओळख केलेली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू बिलाचं, कारण की हा डाटा याच्यासाठी दाखवला नाही की हे आपल्याला सर्व करायचं आहे. हे झाल्यानंतरच आपल्याला बिलाची प्रोसेस करायची आहे. तर या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बिल कसं जनरेट करायचं तर त्याचं ओव्हरलुक सांगतो. कारण की काम आपल्याला स्वतःला करायचं आहे, कारण की प्रत्येकाचं डाटा वेगवेगळा आहे. काहीतरी कोण कोण्या लेवलला चुकलेलं आहे हे आपल्याला सांगता येत नाही. तर आपल्याला हे सर्व स्वतः शोधायचं आहे आणि आपल्याला कोशागार वेळोवेळी मदत करत आहे. तर त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे सर्व करून घ्यायचं आणि पुढचा व्हिडिओ मी लवकरच टाकतो. हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.